हा बोलो कसं वाटते एक्सपिरियन्स सांग रे चालू व्हायच्या आधी कास पुसून दे की खरोखर 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 धन्यवाद. अरे आतून रे बाबा 10 रुपये किस्सा नाही रे तूने इतना बड़ा झोल कर दिया तो लाइट नहीं बदतमीजी एक बीमारी डोगरे स्माइल प्लीज मॅटर झालेला आहे. अरे ते कधी होत नसतं. यात लावून देऊ का रवा की सोबतच मॅटर रे पुढे मग डेंजर असतं मामा काम नो आता नो मामा आतू भावाने एकदम गोव्यावरची फील एकदम असं बघा एकदम चरचरीत कॉलेजला ते फार बीच जवळ नाही गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया नारुनंद महाराज की जय. करतोय 6:34 झालेले आहेत आणि आम्ही सगळे निघालेलो आहोत 2 गाड्या घेऊन गणपती पोळे. खूप दिवसानंतर आम्ही ट्रिपवर चाललेलो आहे. आज 19 फेब्रुवारी महाराजांची जयंती छत्रपती शिवाजी महाराज की जय. आज फॅन्सी ड्रेस घालून आलेले आहे त्यांनी गोव्याला जाण्यासारखं. तर आता आमची गाडी अजून एक आहे ती पेट्रोल भरायला गेली आहे. त्याच्यात 4 जण आहेत आम्ही ह्याच्यात 4 जण आहे. 2 cars 8 peoples एन्जॉय एव्हरी मोमेंट स्टे ट्यून. तर आम्ही आता गणपती गोव्याला चाललोय. लेट्स गो दाखवतो तुम्हाला आमची जर्नी. ओ ये बाटली घुसली मागून काय झाला असता माझा. करणार आहे. हा इंडिकेटर दाखवणार साईडला गाडी घेतली की गाडी उतरायला पडतंय. लवकर करा काय शिव्या देऊ नका. फक्त दरवाजे उघडायचे रे. आपण दरवाजे उघडायचे लवकर करा. ते ओव्हरटेक करायला बघतोय. इंडिकेटर लाव. हा लाव इंडिकेटर लाव. सावकाश घे. हा इथं थांबव. त्याला उतरून मागा बोलव. त्याला ना उतरून बोलव त्याला मागं. थांबलंय बरं का. थांबलंय बोलव त्याला. बोलव इकडे. दरवाजा उघड. अरे ते स्वतःच गाडी घेऊन आलं रे. काय म्हटलं चला. उतरलो इकडून. हम सब मिळून भावा अरे पेंट पार्क आहे. असू दे की मग आई येऊन दे.
फायनली आम्ही आता गणपतीपुळेत पोचलेलो आहोत. सकाळी 6:30 वाजता निघालेलो. आत्ता वाजले बरोबर किती वाजले? 11. किती वेळ लागला मग? 4:30 5 तास कोल्हापूर टू गणपतीपुळे. आता दाखवतो तुम्हाला. लेट्स गो. की बात है उधर तक ही सीमित रहेगी. ओए वो वाला सिगरेट लेके जाओ करेगी. दे लवकर इथं. अरे एक फोटो काढून ठेवले रे गेटचा. बस फायनली. आता इथं काय चालण्याची बी दादा द्यायची काय? गाईड नारळ. काय नियोजन सांग किरण. नियोजन सांग तुझं. रितेशला विचार. रितेश प्लॅनिंग केलेलं. रितेश नियोजन सांगायचे इथनं पुढं काय नियोजन म्हणजे आता गणपतीचं दर्शन पहिला घ्यायचं. बर ट्रिप म्हणजे इथंपर्यंत आपण सक्सेसफुली पोहोचले गणपती बाप्पाचा आशीर्वाद आहे ना. ठीक आहे. इथनं पुढं गणपतीचं दर्शन झालं की इथं जरा पाय धुवायचे गोट्या एवढे. कुठं धुतोस? इथले बीच आणि मग तिथनं पुढे जायचं आरेवारी बीचला. कुठला बीच? 10 किलोमीटर आहे. बीचचं नाव काय? अरे वारी. लेट्स गो. आडनाव आहे देशपांडे. नो चला चला आगे बढ़ो. नाऱ्या होम नाऱ्याचं होम. विजय. गाईडांना पुढे घ्या म्हणा. आता जस्ट दर्शन झालं. 2च मिनिटात. आत वीकडे असल्यामुळे निवांत दर्शन झालंय. 15 मिनिटं आतमध्ये बसलो निवांत. आता बघूया बीचवरती काय प्लॅन. कारण की दर्शन एकदमच चांगलं झालं. 15-20 मिनिटं आतमध्ये बसून मस्तपैकी प्रसन्न वातावरण दर्शन घेऊन आता बाहेर पडलोय. पुढचं नियोजन बघूया. जेवणाचं बघतोय. जेवणाचं नियोजन. लाडू घेताना बाकीचे पण आहेत. आता मस्तपैकी दर्शन झालंय आणि आता आम्ही चाललोय बीचवरती. प्रसाद घेऊन. प्रसाद पण घेतलेला आहे घरच्यांसाठी. आम्ही पण 1-2 लाडू दणकलेले आहेत. आणि आता मस्तपैकी नारायण मोषकराजींना विश सांगितली आहे. त्याच्या मनातली काहीतरी पूर्ण व्हायची इच्छा. ती पूर्ण होणार नाही असं वाटते त्याच्या तोंडाकडे बघून. पण ठीक आहे. कसलं आहे बघ. चला आता बीचवर जाऊया. तू हाऊ आर यू फीलिंग बॉय? व्हेरी कूल. कूल. हे काय हॉट आहे ना एवढं? ये देख के क्या देख रहा है तू? समझ में आ रहा है वीडियो. दिखा उधर दिखा. कैसा लग रहा है किरण? बहुत अच्छा लग रहा है. वो तुम्हारा भाई देखो. आई करे. आता आम्ही चाललेलो आहोत नेवरे बीचला. म्हणजे नारायणच्या मामांचं व्यवस्थित दर्शन झालं. जेवण पण केलं आम्ही. मस्त पोटभर जेवून आता आम्ही चाललोय. बिल थोडं जास्त आलं. मग आता आम्ही चाललो दुसऱ्या बीचवर. केलं गुगल पे.
गुगल पे वापरलं मी. गुगल पे. आणि आता आम्ही तुम्ही कधी बघितलं नसेल असा न संपणारा समुद्र. ही आपली आता दुसरी गाडी आहे आणि आता मी चाललोय बीच वरती दुसऱ्या दंगा करायला, एन्जॉय करायला. कसं वाटतंय? ते झोपून दंगा आम्ही करू. आता पण शपथ. बॉयज नियोजन सांगा. येऊ. चाललोय आता आम्ही बीच मध्ये आंघोळ करायला. लोळवायचं सगळ्यांनी लोळवायचं. आई ग शे लय गरम आहे. अरे पोरं गेली. आई ग रे. गरम लागतं. काय नियोजन? आता आम्ही आलोय दुसऱ्या बीचवर एन्जॉय करा. येऊ. नुसतं आता या बीचवर लोळायचं पाण्यात आणि दुसरं काही काम नाही आम्हाला. ऐक भाजायला रे बाबा. आता आम्ही आलो दुसऱ्या बीच वरती चेंज करून दंगा घालायला मस्त पैकी लोळायचं. येऊ येऊ नारो. A few moments later. 2 तास मस्त पैकी आता बीच वरती दंगा मस्ती करून आम्ही निघणार होतो, बाहेर पडणार होतो तोपर्यंत म्हणजे. आणि आमची आता इथं फॉर्च्युनर अडकलेली आहे आणि आम्ही आता ती काढायला रेस्क्यू टीम म्हणून चाललेलो आहोत. लवकरात लवकर आमची फॉर्च्युनर बाहेर काढणार मग आणि परत आजचा एन्जॉय सुरू करणार. तर लेट्स गो. जागरूक नागरिक लेट्स गो. आणि हा बीच पूर्ण मोकळा आहे. इकडे थोडी माणसं आहेत पण एवढा काय विषय नाही. आम्ही हा आता गणपतीपुळेपासून जर असं लांब आहे त्या बीचवर आहे आणि त्यांची फॉर्च्युनर अडकले मातीत, सॉरी वाळू. सो लेट्स गो. रेस्क्यू टीम फ्रॉम कोल्हापूर. आय सर. दोरी भेटलेली आहे आणि आम्ही आमची गाडी घेऊन रेस्क्यूला जात आहे. सरळ मागलो. किती म्हणलं? 10,000. 9,000 मागाल तर 9,000. 8,000 जेसीबी घेत आहे. आमची पोरं 4,000 मध्ये काढून. बघ जर इथली पोरी असले तर 4,000 आणि जेसीबी असले तर 9,000 रुपये काढायला फॉर्च्युनर. ऐका ना पहिले सिंगल लावा. अशी ही फॉर्च्युनर इथं अडकली. वा बेटे. After successful trip, photoshoot. ती संध्याकाळच येते रात्री. बॉईज आता मस्तपैकी आंघोळ झालेली आहे आणि ट्रिप कशी झालेली आहे सक्सेसफुली. 2K25 फर्स्ट ट्रिप इज डन बाय ऑल बॉईज. हे कंगो कुठे आहे? वॉन्टेड बॉईज विथ अस. मी काय केलं? वॉन्टेड म्हणजे वॉन्ट म्हणजे पाहिजे तो वॉन्टेड म्हणजे वॉन्ट मध्ये आम्हाला वॉन्ट. एका गाडीत 4 जण आहे. प्रत्येकाने एक खिडकी पकडून टॉवेल लटकव. टॉवेल चटणी. बरं आहे की त्यात काय अडकवता येत नाही रे. ड्रायव्हर नाव. हे काय कंगो कुठे आहे भाऊ? आणि आम्ही आता चाललोय बॅक टू होम कोल्हापूर. तर लेट्स गो. लाईक शेअर सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग.